नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. स्वर्गीय आनंदराव दत्ताजीराव इंगवले काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार 28 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. स्थळ भंडारे पेट्रोल पंप समोरील पटांगण, हातकणंगले. आयोजक इंगवले परिवार. शाहूनगरातील स्ट्रीट लाईट शॉर्ट सर्किट प्रकरण. नेमकी चूक कुणाची? वादळ वाऱ्यानंतर 33 केव्ही वायरच्या झोलामुळे दुर्घटना घडल्याचा दावा. हातकणंगले. शाहूनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यानंतर स्ट्रीट लाईटचे पोल आणि लाईट मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याची घटना घडली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जवळपास 33 पोलवरील बल्ब आणि साहित्य अक्षरशः चक्काचूर झाले होते. या घटनेनंतर नेमकी जबाबदारी कुणाची, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. याबाबत विद्यमान नगरसेवक सचिन बोराडे यांनी सांगितले की संबंधित स्ट्रीट लाईट हे 33 केव्ही विद्युत वाहिनीखाली उभारण्यात आले होते. वादळ वाऱ्यामुळे 33 केव्हीची वायर एका पोलला स्पर्श झाल्याने मोठे शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणात अनेक पोलवरील लाईटचे नुकसान झाले. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून धोकादायक ठरत असलेल्या स्ट्रीट लाईट पोलची उंची कमी करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मात्र आज उंची कमी करण्याची वेळ आली तर सुरुवातीला पोल उभारताना याचा विचार का झाला नाही, असा सवालही परिसरातून उपस्थित केला जात आहे. या संदर्भात तत्कालीन नगरसेवक केतन कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की नगरपंचायत काळात स्ट्रीट लाईट उभारताना सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. त्यावेळी 33 केव्ही लाईनसाठी हलक्या प्रकारची वायर वापरण्यात आली होती आणि वायर व स्ट्रीट लाईट यामध्ये साधारण 2 ते 3 मीटर अंतर ठेवण्यात आले होते. मात्र नंतर महावितरणकडून जाड वायर वापरण्यात आल्याने 2 पोलमधील वायरचा झोल वाढला. वायरचे वजन वाढल्याने ती अधिक खाली लोंबकळू लागली आणि त्यामुळे स्ट्रीट लाईट व 33 केव्ही वायरमधील सुरक्षित अंतर कमी झाले. परिणामी वादळ वाऱ्यात शॉर्ट सर्किट होऊन ही घटना घडल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की 2022 पासून आजपर्यंत अनेक वेळा जोरदार वारे झाले, पण यापूर्वी अशी घटना कधी घडली नव्हती. शाहूनगर परिसर अंधारमय होता. जवळपास 14 लाख रुपयांच्या निधीतून 1 किलोमीटर अंतरात 33 स्ट्रीट लाईट उभारून परिसर प्रकाशमय करण्याचे काम आम्ही केले होते. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही 33 केव्ही लाईन अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर नेमका बिघाड कुठे झाला हे शोधण्यासाठी बराच वेळ गेला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित पोल अतिउष्णतेमुळे वितळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. अखेर तो पोल हटवल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्ट्रीट लाईट आणि 33 केव्ही वायर यामध्ये किमान 2 ते 3 मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना नगरपंचायतीला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या विकासकामांमध्ये काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीचा विचार कितपत केला जातो, हा प्रश्न या घटनेनिमित्त पुन्हा ऐरणीवर आला आहे. महावितरणने जाड वायर टाकताना अतिरिक्त पोल उभारला असता तर झोल कमी राहून ही घटना टळली असती का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सध्या विद्यमान नगरसेवक सचिन बोराडे यांच्या पुढाकारातून संभाव्य धोका टाळण्यासाठी स्ट्रीट लाईट पोलची उंची कमी करून पुन्हा बसविण्याचे काम सुरू आहे.